महिलेनेच महिलेची केली हत्या. साई मंदिर परिसरातील चाकू हल्ल्यात विवाहितेचा मृत्यू. शिर्डीतील साई मंदिर परिसरात रविवारी दिनांक 19 जुलै रोजी रात्री घडलेल्या धक्कादायक चाकू हल्ल्याच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या फळ विक्रेती जयश्री साईनाथ क्षीरसागर वय 27 राहणार बाजार तळ शिर्डी हिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे साई नगरीत मोठी खळबळ उडाली असून भरगर्दीच्या मंदिर परिसरात घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार शिर्डीतील साई मंदिराच्या गेट क्रमांक 4 समोर ही रक्तरंजित घटना घडली. जयश्री क्षीरसागर या गेल्या अनेक वर्षापासून मंदिर परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्याच परिसरात स्टिकर विक्री करणाऱ्या 2 महिलांशी झालेल्या वादातून त्यांच्यावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलं. अतिदक्षता विभागात डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने रविवार रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. जयश्री क्षीरसागर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती आणि 2 लहान मुले असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याचे सांगितले जाते. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. या प्रकरणी संशयित 2 महिलांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथे पाठवण्यात आलाय. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून नेमका हल्ला कोणत्या कारणातून झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. भरगर्दीच्या साई मंदिर परिसरात घडलेल्या या खून प्रकरणामुळे सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून भाविक व स्थानिक नागरिकांकडून मंदिर परिसरात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. काल जी घटना रात्री 9 वाजता घडली ती खूप निंदनीय आहे. आज शिर्डीमध्ये महिलांवर हल्ला होता आणि एक महिलांवरच हल्ला करते. तर या ज्या महिला अशा नशेखोर आहे त्यांच्यावर आम्ही शिर्डी नगर परिषद आणि साईबाबा संस्थान पोलीस प्रशासन यांच्या वतीने आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. आणि आज जी दुर्दैवी घटना आहे शिर्डीत अशी कधीही घटना होऊ नये यासाठी आम्ही शिर्डी नगर परिषद आणि आमचे सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष आमचे शिवसाहेब आणि सर्व कर्मचारी आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू अशी काल रात्री 19 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री साईबाबा समाधी मंदिर येथील गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही जी पीडित महिला आहे तिला फिजा पटेल नावाची आरोपी आहे. फिजा पटेल या आरोपीने तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यातला एक वार तिच्या पोटात लागलेला आहे आणि इतरही तिच्या शरीरावर वार केले तिने चाकूने. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान. या अनुषंगाने सदर फिजा पटेल जी आहे तिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी अशी इथं आहे आणि तिला मी थोडक्यात अंजलीच्या सांगण्यावरून तिनं हिला फिजा पटेलनं जयश्रीला तिचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना माननीय न्यायालयात आज दुपारी प्रोड्यूस केलं जाणार आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी. हे जे आहेत हे मयत असतील आरोपी असतील हे सगळे साईबाबा मंदिर परिसरामध्ये फोटो वगैरे विक्री म्हणजे किरकोळ विक्री साहित्याची यासारखं काम करत होतं. रस्त्यावरती विक्री करत होतं. त्यांचं मेडिकल केलेलं आहे. त्या अनुषंगाने सध्या तरी त्याच्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. आरोपीची काही पार्श्वभूमी नाही. हत्येचं कारण त्यांच्यातले वाद आहेत. अंजलीचे आणि जी मयत आहे जयश्री यांचे पूर्वीचे वाद आहे.
म्हणजे आरोपीने ज्यावेळेस फिजा पटेल याने अंजलीला फोन केला होता की तुझ्यासोबत जी वाद घातलेली मुलगी आहे ती थोडक्यात नाही का तिच्यासोबत माझाही वाद झालेला आहे वगैरे वगैरे, आणि अंजलीनंच चाकू दिलेला होता फिजाला आणि त्या चाकूचा वापर करून तिने त्याचा मर्डर केलेला आहे. ते तपासाचा भाग आहे. आता बघूया याच्यामध्ये आपण जे कट केल्याचा जे आहे त्याचाही सेक्शन लावलेला आहे. कलम BNS कलम 161(2) हे जे कलम आहे म्हणजे जुनं आपलं IPCचं 120(ब) म्हणायचो आपण, तर ते कलम पण आपण लावलेलं आहे. परिसर जो आहे त्यामध्ये अनेक मुलं मुली जे आहेत ते असे गुन्हेगारी करत लोकांना दिसतात, अल्पवयीन आहेत ते मोठे असतात. त्या अनुषंगाने आता आपण जे गंध लावणारे वगैरे किंवा असे लहान मुलं असतील किंवा काही भीक मागणारे असतील यांच्यावर पोलीस स्टेशनकडून वारंवार यापूर्वी कारवाई केल्या गेलेल्या आहेत. 2 वेळा आपण जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि भिकाऱ्यांच्या अनुषंगाने पण आपण त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूर येथील जे त्यांचं हे आहे तिथे त्यांना स्थानबद्ध केलं जातं तिथं आपण पाठवलेलं आहे. यापुढे सुद्धा आपण याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करूया. एका महिलेने वार केले त्यामध्ये